नमस्कार, मी अश्विन बापट, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र पॉवर्ड बाय अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड, एबीपी वेडिंग्स आणि प्रॉपर्टी इन्स्पेक्शन.in, पार्टनर स्टोरीटेल, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्हच्या या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हे सत्र आहे ई रोजगार अर्थात रोजगाराच्या डिजिटल संधी. सध्याचं युग हे डिजिटल क्रांतीचं युग असं म्हणावं लागेल, कारण येणाऱ्या काळामध्ये आणखी नवे शोध लागत जातील. तसं क्रांतीच्या नवीन वाटा आपण चालू आणि त्या वाटांशी जुळवून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच लागणार आहे. आणि आताच्या या सगळ्या कोरोनाच्या महामारीने तर या तंत्रज्ञानाचं, या ऑनलाईन कल्चरचं आपण म्हणूया महत्त्व जे आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ठसवलं. पण सर्वसाधारणतः डिजिटल करायचं असेल किंवा डिजिटलमध्ये काही करायचं असेल तर सॉफ्टवेअर इंजिनियर हवेत किंवा संगणकासंदर्भातलं एखादं शिक्षण हवं अशी एक धारणा असते, तसा एक समज असतो. पण आज या सेशनमध्ये जी दोन मंडळी आपल्याला पॅनल एक्सपर्ट म्हणून लाभलेली आहेत त्या दोघांचंही वैशिष्ट्य हेच आहे की त्या दोघांनीही हा समज खोटा ठरवलेला आहे. मी असं का म्हणतोय ते तुम्हाला आमच्या चर्चेमध्ये कळेलच. ज्यांनी डिजिटल क्षेत्रामध्ये अन्य शिक्षण घेऊनही पाय रोवून उभं राहता येतं आणि नुसतं उभं राहणं नव्हे तर त्या क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर पोहोचता येतं, हे या दोघांनीही दाखवून दिलंय. सो या दोघांनाही मी आता इकडे वेलकम करतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. मी विनंती करतो अभिषेक सूर्यवंशी यांना की त्यांनी स्टेजवर यावं. अभिषेक सूर्यवंशी आणि त्यासोबतच राहुल नार्वेकरजी यांनाही मी रिक्वेस्ट करीन की त्यांनी मंचावर यावं. दोघांचंही स्वागत आणि दोघांनाही रिक्वेस्ट करेन की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हा. आणि आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी ओळख या दोघांची मी करून देणार आहे आपल्याला. सो आपल्यासोबत आहेत अभिषेक सूर्यवंशी. सध्या विकिपीडियामध्ये न्यूयॉर्क ऑफिसला ते कार्यरत आहेत. विकिपीडियाचा हेल्थ इनिशिएटिव्ह स्वस्थ याचे ते हेड आहेत. एका दशकाचा या क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे आणि त्यासोबतच बी फार्म केलेल्या अभिषेक यांनी विकिपीडियासारखी खूप वेगळी वाट कशी निवडली हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आणि या क्षेत्रातल्या आणि अन्य डिजिटल संधी काय आहेत ते याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपले दुसरे पॅनलिस्ट आहेत राहुल नार्वेकरजी. स्टार्टअप स्टुडिओ आणि इंडिया नेटवर्कचे ते संस्थापक आहेत. एका चाळीतून त्यांनी वाटचाल सुरू करताना त्यानंतर डिलिव्हरी बॉय, हॉस्पिटल वॉर्ड बॉयचंही काम केलं. त्यानंतर त्यांना आयुष्याचा एक वेगळा सूर सापडला असं आपण म्हणूया आणि त्यांनी एशियातलं पहिलं म्युझिक चॅनल एशिया ऑक्सिजन सुरू केलं. आणि 90च्या दशकात अनुराग कश्यप सारख्या दिग्दर्शकांसोबत स्क्रिप्ट रायटर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर अशी एक टर्म आहे. आय थिंक म्युझिक हे आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेणाऱ्या व्यक्तीला देखील आपल्याला ऑलराऊंडरच म्हणावं लागेल आणि त्या अर्थी हेही ऑलराऊंडरच म्हणावं लागतील, कारण बी फार्ममधनं डायरेक्ट विकिपीडिया. सो या दोन ऑलराऊंडर्स बरोबर आता मला बॅटिंग नाही म्हणणार मी, पण बॉलिंग करायची आहे. तर त्या दोघांचंही आपण स्वागत करूया. आणि पहिला प्रश्न मी अभिषेक तुम्हाला विचारतो. अभिषेक यांच्याशी याच्या आधी संवाद साधलेला होता. अभिषेक यांच्याबरोबर इलेक्शनच्या दरम्यान आपला संवाद झालेला होता, अमेरिकन इलेक्शन. तर करिअरची वेगळी वाट निवडताना विकिपीडिया सिलेक्ट करायचं किंवा तिकडे जायचं हे तुम्ही कसं ठरवलं? कारण सर्वसाधारणतः बी फार्म झालं की एक ठरलेला असतो साचा की औषध दुकानांना प्राधान्य दिलं जातं. तर मग विकिपीडिया आणि त्याच्यानंतर अजून एक दुसरा प्रश्न त्याला जोडून की कम्प्युटर डिग्री संदर्भात तिकडे विचारलं गेलं नाही तुम्हाला? सुरुवात कशी झाली नेमकी? खूपच छान प्रश्न आहे. सर्वात पहिल्यांदा धन्यवाद या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल. तर सगळं तेच म्हणायचे की फार्मसी करतोय तर काय औषधाचं दुकान टाकणार का किंवा MR बनणार का की गोळ्या विकणार का? तर आपल्याकडे एक ठराविक साच्यामध्ये विचार केला जातो की तुम्ही एखादी पदवी घेत आहात तर तुम्ही त्याच संदर्भातच काम केलं पाहिजे किंवा त्या संदर्भातलं पण लोकांना माहीत आहे तेच काम केलं पाहिजे. तर डिजिटल ह्याचं सगळं श्रेय जातं ते डिजिटल प्रणालीला जातं. त्याच्यामुळे सर्वांना समान संधी भेटतात. जेव्हा अभिषेक सूर्यवंशी कुठे आपला अर्ज करतात तेव्हा त्यांचा अर्ज आणि त्याच पदवीधरातलाचा पण अर्ज जो आहे त्याला ईमेलवर स्पेस तेवढाच भेटतो ऍप्लिकेशन करताना. तर ह्याचं पूर्ण श्रेय मी डिजिटल प्रणालीलाच देईन. त्याच्यामध्ये डिजिटल प्रणालीमध्ये एक साचा डोक्यात ठेवला तर तुम्ही त्याच साच्यामध्ये बसताल. पण जर समजा साच्याच्या बाहेर करायचं असेल तर स्वतः गुगलवर जाऊन वेगळ्या वेगळ्या संधी शोधणं गरजेचं आहे आणि त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारं मार्गदर्शन पण तुम्हाला डिजिटलद्वारेच भेटतं. खरंय.
तर ह्याला मी थोडक्यात एका वाक्यात श्रेय द्यायचं तर म्हणेल की करिअर तुमचं ज्याच्यामध्ये करायचं आहे त्याच्यासाठी डिजिटली तुम्हाला स्प्रिंग सारखं आहे की तुम्ही त्याच्यावर उडी मारून फार लांबपर्यंत जाऊ शकता. करेक्ट, खरं आहे. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग गरजेचं आहे. हो. राहुल यांच्याकडे मी जाईन. राहुलजी, तोच प्रश्न ऍक्च्युली तुम्हालाही सुरुवातीला, की कसं म्हणजे हे म्हणजे चाळीतलं जे जीवन आपल्यापैकी अनेक मंडळींनी अनुभवलेलं, मी देखील ते नेहमी अनुभवतो, पण तिकडून भरारी घेणं आणि इतक्या उंचीला जाऊन पोहोचणं, असं काहीतरी वेगळं करणं कसं शक्य झालं? कसा होता प्रवास हा सगळा? पहिलं तर एकच रिक्वेस्ट आहे की मुंबईचा आहे मी आणि मुंबईमध्ये एकच जी आहे, पार्ले जी. मला फक्त राहुल म्हणा प्लीज. आय नो आय एम 48 बट मला असं वाटतं की जेन्युइनली मी गणपतीचा फेवरेट चाइल्ड आहे. तर माझ्या लाईफमध्ये जर मी बघितलं 48 इयर ओल्ड जर्नी, जेव्हा पण काहीतरी ॲज पर प्लॅन नाही झालंय त्याच्यातनं काहीतरी चांगला ऑसम निघालाय. तर मी जेव्हा लहान होतो तर एक दिवस चाळीतल्या मुलांबरोबर काहीतरी स्टुपिड गोष्टीवरती भांडण झालं आणि त्यानं मला असं ते जातीतनं बाहेर काढताना बहिष्कार केला. तर मी शाळेतनं यायचो आणि कोण माझ्याशी बोलायचं नाही, कोण खेळायचं नाही, आणि त्यामुळे मला वाचनाची सवय लागली. ओके. आणि लकली आमच्या चाळीच्या समोर एक रद्दीवाला होता, त्याच्याकडे सगळे चांगले इंग्लिशचे मासिक, कॉमिक्स, नॉवेल्स वगैरे होते. आणि तिकडे जाऊन जे मी वाचून चालू केलं, आय थिंक माझं पहिला जे एक बोलतो ना ब्रेक थ्रू मोमेंट ते होतं. अच्छा. कारण दिस वॉज बिफोर द एज ऑफ गुगल, 80s. आणि मी हे सगळे चांगले फॉर्च्यून, टाइम, न्यूजवीक हे सगळे बुक्स आणि मासिक वगैरे वाचायला लागलो. तर एक तर इंग्लिश चांगली झाली, दुसरं मला माझ्या चाळीतल्या बाहेरचं एक जग दिसलं. आणि तो काळ असा होता चाळीत, मी भांडूप विलेज रोडला राहायचो, की मोस्ट माझे जेवढे आजूबाजूला फ्रेंड्स वगैरे होते त्यांना एकच करिअर ऑप्शन होता की कुठेतरी नोकरी करा, फॅक्टरीमध्ये लेथ मशीन वगैरे चालवा, किंवा भाई बनून शूटर बना गँगमध्ये. 2-3 वर्षामध्ये फोटो भिंतीवर लागेल, पण ॲटलिस्ट घर पक्का होईल आणि फॅमिलीमध्ये थोडे पैसे येतील. पण त्या नेगेटिव्हिटीमध्ये मी ऑलवेज पॉझिटिव्ह होतो, कारण मी हे सगळे पुस्तकं वाचायचो. आणि मला हे लक्षात आलं होतं की माझ्यापेक्षा खूप खराब परिस्थितीमधनं लोक खूप वर गेले होते. तर एक तर ते होतं. आणि बिकॉज मी हे वाचन करत होतो, तर जेवढे मी लाईफमध्ये जर आपले बघितले स्टेप्स मी घेतले, त्याला रिस्क म्हणा, चान्स म्हणा, काही म्हणा, ती एक सवयमुळे. आणि घरची परिस्थिती अशी होती की डिलिव्हरीचे जॉब्स पण केले, मी लॉरी पण धुतली आहे चक नाक्याला, मी कलिंगड विकलंय. आता वाटतं खूप आहे, त्या टायमाला मजा होती. ठीक आहे. आणि हे सगळं वाचन आणि पर्सनॅलिटीमुळे मी सेल्समध्ये आलो. आणि सेल्समधनं नॅचरल करॉलरी गेली, की कारण मी सगळं वाचत राहायचो. तर अच्छा ठीक आहे, ॲड दिसली की अरे स्क्रिप्ट रायटिंग कॉन्टेस्ट आहे, चला अप्लाय करूया, काय फरक पडतो. अप्लाय केलो, 3000 लोकांमधून सिलेक्ट झालो. अनुराग कश्यप, विजय मौर्य या सगळ्यांबरोबर मला शिकायची संधी भेटली स्क्रिप्ट रायटिंग. स्क्रिप्ट रायटिंग शिकल्यामुळे माझे प्रेझेंटेशन चांगले झाले, ते मला स्टार्टअपमध्ये कामात आलेत. ओके. ते एक ब्रिक बाय ब्रिक प्रोसेस होता. ओके. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की चाळ ही तुमच्या करिअरचा पिलर होती. ॲब्सोल्युटली. आय एम व्हॉट आय एम बिकॉज ऑफ द सर्कमस्टन्सेस आय वॉज बॉर्न इन. ओके. पुन्हा एकदा अभिषेक यांच्याकडे येतो. स्वस्थ जसं आपण आता म्हटलं की त्याच्यावर तुम्ही काम करताय, काय आहे प्रोजेक्ट नेमका, आम्हाला सांगा ना. लहानपणी मला ॲस्थमाचा खूप त्रास होता आणि योगायोगाने घरच्यांमुळे ट्रीटमेंट आरोग्यदायी हॉस्पिटलचा ॲक्सेस खूप लवकर भेटला. त्याच्यामुळे लहानपणापासून असं होतं की मोठं झाल्यानंतर माझ्यासारखी जे खेड्यामध्ये मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आरोग्यदायी सुविधा पोचल्या पाहिजेत किंवा सुविधा मिळतात हे तरी माहीत पाहिजे. जसं की नार्वेकर साहेबांनी सांगितलं की संधींची माहीतच नसते, की मला जर समजा जास्त काळ खोकला असेल तर तो ॲस्थमा पण असू शकतो किंवा दुसरं काही पण असू शकतं. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि सध्या योगायोगाने इंटरनेट लोकांच्या हातात आहे. लोक ऑनलाईन जातात आणि काही पण माहिती घेतात. कधी कधी ती अर्धवट असते आणि जशीच्या तशी त्याच्यामध्ये स्वतःचं संशोधन टाकून माहिती पूर्ण करतात आणि पुढे पाठवतात. तर स्वस्थ जेव्हा इनिशिएटिव्ह चालू केलं तेव्हा विकिपीडियामध्ये असं लक्षात आलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन CDC ह्या दोन्हीपेक्षा मिळून 10 पट जास्त लोक विकिपीडियावर येतात आरोग्यदायी माहिती घ्यायला. ओके. कोरोना काळात पण लक्षात आलं की तसं बघितलं तर लोकांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनवर जायला पाहिजे कोरोनाची माहिती घ्यायला, पण विकिपीडियावर येतात. आता ही चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे. चांगली ह्याच्यासाठी की आपल्याला माहिती लोक कुठे येतात, वाईट ह्याच्यासाठी आहे की ती माहिती नेहमीच बरोबर असेल असं नाही. तर ही गरज लक्षात येऊन आम्ही स्वस्त प्लॅटफॉर्म चालू केला, त्याला स्पेशल विकिपीडिया अवेअरनेस स्कीम फॉर द हेल्थ केअर ॲफिलिएट्स. आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडे गेलो आणि म्हणालो की तुमच्याकडे माहिती आहे, आमच्याकडे लोक आहेत, एकत्र काम करूया, तुमची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण म्हणाले की संकल्पना खूप छान आहे आणि त्यांच्याबरोबर पार्टनर करून आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची ऑथेंटिक माहिती सध्या विकिपीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचते. तर स्वस्थ हा
ह्याच्यामधला दुवा आहे की जी बरोबर माहिती आहे आणि लोक, बर आणि ही जी वाईड आधी ह्याच्यातला जो गॅप विकिपीडियावर होता तो भरायचं काम स्वस्तनी केलं. बर पण मग ह्याच्यामध्ये थोडं अजून मी त्याच्याबद्दल तुम्हाला प्रकाश टाकायला सांगतो की आता जसं तुम्ही म्हणालात की हा लॉकडाऊनचा पिरियड आहे, त्याच्यामध्ये महामारी आणि या सगळ्या म्हणजे आरोग्यविषयक प्रश्नांचं प्रमाण वाढलेलं होतं. सो स्वस्थ च्या इनिशिएटिव्हकडे गेल्यावर नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बेसिक गोष्टी कोणत्या आपल्याला लगेच कळतात आपल्या प्रेक्षकांना ते तुम्ही सांगा. बेसिक गोष्ट लोकांना पहिल्यांदा असतो की तो संसर्गजन्य रोग आहे का. पहिल्यांदा कोरोना जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा लोकांना वाटायचं की बघितल्याने पण कोरोना होतो का, किंवा कुठल्या गोष्टीला हात लावल्याने कोरोना होतो का. ओके. अगदी तिथून पासून ते पेपर वाचल्याने कोरोना होतो का, त्याच्यामुळे पेपरमध्ये बंद झाले, या प्रकारच्या चुकीची माहिती लोकांकडे होते. त्यामुळे लोक जेव्हा पहिल्यांदा इंटरनेटवर येतात, एक तर लोकांना असतं की मी विचारलं तर माझा कमीपणा असेल तो, मी डॉक्टरांना किंवा मित्राला विचारलं की बाबा पेपर, मग लोक काय करतात, लोक ऑनलाईन येतात आणि सर्च करतात, शोधतात की पेपर वाचल्याने कोरोना होतो का. बरोबर. आणि लोकांना असं वाटतं, भरपूर लोकांना, की इंटरनेटवर आहे म्हणजे बरोबरच आहे. आणि योगायोगाने विकिपीडियाची लिंक ही नेहमीच पहिली असते. तर जेव्हा आम्ही म्हणले की ही आपल्याकडे खूप मोठी संधी आहे, जर समजा लोक आपल्याकडे येत आहेत माहिती बरोबर घेण्यासाठी, तर ही आपली जबाबदारी आहे की त्यांना ती योग्य माहिती मिळाली, ऑथेंटिक माहिती मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही तज्ज्ञांबरोबर करार केले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बरोबर करार केले. तर सुरुवातीला थोडक्यात सांगायचं तर तोंड ओळख आहे, विकिपीडियाचा रोल सध्या तेवढाच आहे. बरोबर. आणि तज्ज्ञांकडे डॉक्टरांना पर्याय नाहीच आहे, तो लोकांनी हॉस्पिटलमध्ये गेलंच पाहिजे. पण पेपर वाचल्याने कोरोना होतो का, किंवा कुणाकडे व्हॉट्सअपनी मेसेज पाठवल्याने कोरोना होतो का. बरोबर. म्हणजे बेसिकली जे काय म्हणूया आपण अगदी बेसिक गैरसमज जे आहेत ते दूर करण्याचं, आणि यू आर द ब्रिज बिटवीन कस्टमर आणि स्पेसिफिक एक्सपर्ट. ओके. आपण पुन्हा एकदा राहुल यांच्याकडे जाऊ. राहुल, तुमचा प्रोजेक्ट आणि त्या अनुषंगाने आताच्या काळामध्ये आपण जेव्हा 2021 मध्ये आहोत, काय नेमक्या डिजिटल संधी अवेलेबल आहेत, तुम्ही काय सांगाल? आता एक्झॅक्टली बघितलं तर सगळ्या संधी डिजिटलच आहेत. ओके. कुठलीही संधी नॉन डिजिटल असा प्रकारच नाही. अच्छा. ठीक आहे. तुम्ही आता मॅट्रिमोनियलचं होतं, लग्नापासून डिजिटल काय, बेसिकली डिजिटलमुळे काय झालं, एक बेसिक प्लॅटफॉर्म भेटलाय. जर पहिले ते जग तुम्ही बघितलं असेल, मी थोडा माईक अभिषेक सारख्या माणसाला एक न्यूयॉर्क पर्यंत जाण्याची संधी भेटणं खूप रेअर होतं. आता तुमच्याकडे जर फोन आहे ना, तर पूर्ण जग तुमच्या मुठीमध्ये आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे की एक ती अबिलिटी पाहिजे की हे एक डॉट आहे आणि हा एक दुसरा डॉट आहे, हे दोन डॉट कनेक्ट करून. तर तुम्ही बेसिक बघा, ई कॉमर्स, फ्लिपकार्ट, ती दुकानच आहे, पण एक फिजिकल दुकान नाही, मी एक डिजिटल दुकान उघडलं. आणि त्यामुळे क्वांटम आणि स्पीड, आमच्या याच्यात दोन वर्ड यूज करतो, स्पीड आणि स्केल. ओके. तर जर तुम्ही फ्लिपकार्टची जर्नी बघितली किंवा अमेझॉनची जर्नी बघितली, जे त्यांनी 5 वर्षात केलंय ते त्यांचे पहिल्याचे जे बिझनेस होते त्यांना 3 जनरेशन लागले होते. ओके. तर डिजिटलमुळे एक स्पीड येते. दुसरं, हे सगळे जे मध्ये आपण म्हणतो ना एंट्री बॅरियर्स, ते सगळे डिजिटली संपवलंय. तर आज तुम्ही बघा, एज्युकेशन बघा, हेल्थ केअर बघा, कॉन्टेंट बघा, इन्फॉर्मेशन बघा, तुम्ही कुठलाही बिझनेस उचला, डिजिटल शिवाय पर्याय नाहीये. बेसिकली आत्ताच्या घडीला जेव्हा की आपण, मी जसं म्हटलं 2021 मध्ये आहोत, तर कुठल्या 3 ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगू शकाल की जिकडे जास्त डिजिटल अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि अगदी इझिली आपण ऍक्सेस करून त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो, अशा कोणत्या 3 गोष्टी सांगा? काय झालंय, इंडिया एक तऱ्हेने ना प्लेग्राऊंड झालंय, जिकडे 2 मोठे नेटवर्क्स भांडतायत. ओके. ज्या साईडला अभिषेक आहे वेस्ट, तिकडे आम्ही म्हणतो त्याला फॅंग नेटवर्क, फेसबुक, अमेझॉन, ऍपल, नेटफ्लिक्स, गुगल. बरोबर. हे सगळे आता $1 ट्रिलियन प्लस कंपनी बघायचं बनणार. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर अलिबाबा, टेन्सेंट, बायडू, सॉफ्टबँक, हे सगळे मोठे आहेत. आता ह्या दोन्ही नेटवर्क्सला जर ग्रो करायचं आहे, त्यांना नेक्स्ट 1 बिलियन डिजिटल कस्टमर्स हवेत. ते फक्त इंडिया आणि चायना या 2 देशात आहेत. आता चायनाची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. इंडियामध्ये पहिले इंटरनेट पेनेट्रेशन एवढं नव्हतं, आणि आता काय झालं, 2 गोष्टी झाल्या. एक तर आपण ते म्हणतो जिओ इफेक्ट. जिओमुळे एकदम गावाखेड्यात डेटा खूप स्वस्तामध्ये गेलाय, आणि सोशल मीडियामुळे आपले लोकल लेवलच्या लोकांचे ऍस्पिरेशन्स खूप वाढलेत. तर ह्या 2 एफेक्ट्समुळे काय झालंय की इंडियामध्ये एनिथिंग विच इज रायडिंग द कन्झम्पशन बूम. ओके. तर कॉन्टेंट, हेल्थ केअर, एज्युकेशन, फूड, ॲग्रिकल्चर, हे सगळे हॉट सेक्टर झालेत. या सगळ्यामध्ये आता अवेलेबल आहे अपॉर्च्युनिटी, खूप अवेलेबल आहेत. पण बेसिकली काय आपल्याला हवं आहे की मी जे लोकांना सांगतो जेव्हा मी फंडिंग करतो, किंवा तुम्ही सेक्टर नका बघू, तुम्ही हे बघा की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. जसं आता अभिषेकने सांगितलं
की ह्यांना सडनली रिअलाइज झालं की लोक विकिपीडियावर जास्त येतात. हा डेटा सगळ्यांकडे होता, पण ह्यांनी त्याच्यावरती एक ऍक्शन घेतलं. तर जो पण एक असं ट्रेंड बघून की हा ही एक प्रॉब्लेम आहे की चला आज गावखेड्यातले लोक आहेत, त्यांना शाळा वगैरे सगळे बंद आहेत, तर आता हे लोक झूमवरती एज्युकेशन करतायत. तर आता कितीतरी ॲडटेक एकदम हॉट सेक्टर झालं. जसं बायजूस तुम्ही बघा, $12 बिलियन कंपनी झाली. का झाला? त्यांना कळलं की हा कोचिंग क्लासेस नाही होतात, चला आम्ही टॅबलेटवरती देतो. आणि ते सगळ्यात पहिले खूप स्पीडमध्ये पळत गेले. किंवा तुम्ही ओयोलो बघा, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यांनी फक्त जाऊन बघितलं धर्मशाळा आणि छोटे छोटे हॉटेल्स किती वर्षापासून आहेत, पण पुणेही जाऊन त्यांना बघून हे सांगितलं की काय सोल्युशन मी देतोय की मी ह्याला स्टँडर्डाइज करतोय. की ओयो नाव लावल्याने तुम्हाला 3 गोष्टी कळतात की बाबा बाथरूम साफ आहे, क्लीन आहे आणि मी वायफायनी मला ऍक्सेस भेटतो. ओके. फक्त 3 गोष्टी त्यांनी केल्या आणि ओयो किती मोठी कंपनी झाली. तर बेसिक प्रॉब्लेम्स जर तुम्ही फक्त डिजिटल यूज करून जर सॉल्व्ह केलं आणि त्याला मॅसिव्ह लेवलवर स्केल केला खूप फास्ट. ओके. दुसरी मेन गोष्ट काय आहे इकॉनॉमीची, की जी पद्धत पहिले होती की जर मला बिझनेस करायचा तर मला पहिले प्रॉफिट बघायचं आहे. या इकॉनॉमीमध्ये दॅट इज नॉट नेसेसरी. ओके. तुम्ही म्हणा मी 10 वर्ष लॉसेस घेईन आणि खूप लॉसेस घेईन, आणि ते खूप जुने बिझनेसमॅनला कळत नाही की अरे जर मी कुठली चांगली स्टार्टअप बघितली अरे तुमच्या बॅलन्स शीटमध्ये तर खूप लॉसेस आहे, पण ते लॉसेस एक रिझनमुळे आहे. अच्छा. हे जे माइंडसेट नंतर पण आपण सर्वाइव्ह होऊ शकतो. ऍब्सोल्युटली. ओके. तुम्हाला सगळ्यात मोठं एक्झाम्पल देतो. उबरनी जेव्हा आपला IPO काढला, कारण IPOच्या पहिले जेव्हा मी फॅशन इन केला होता 2000 मध्ये, मला सगळे म्हणायचे राहुल हे बबल आहे, तुम्हीच लोक पैसे टाकतात आणि तुम्हीच लोक व्हॅल्युएशन वाढवता. पण IPO तर जनरल पब्लिकसाठी आहे. उबरच्या IPOच्या प्रॉस्पेक्टसमध्ये त्यांनी एकदम बोल्डली लिहिलं होतं, आम्हाला माहित नाही की आम्ही कधीही पैसे कमवू शकतो का. ओके. आणि त्याची IPOची व्हॅल्युएशन होती $85 बिलियन. बर. ही एक कंपनी जी सांगते की मी कधीही पैसे कमवणार नाही. मग मला त्याच्यामध्ये थोडं ॲडअप करून म्हणजे तुम्ही त्याच्यावर आणखीन लाईट टाका की उबर सारखीच कंपनी फॉर एक्झाम्पल की एरवीच्या टॅक्सीपेक्षा चीप रेटमध्ये कस्टमरला सर्व्हिस देते. त्याच्यानंतर ज्याची कार असते त्याला ती जास्त अमाऊंट म्हणजे पर किलोमीटर देऊन त्यालाही चांगले पैसे देते. मग हे उबर आर्थिक गणित जमवते कसं, नेमकं काय आहे त्याच्यामागे? सर कसं आहे, जर मला तुमची एक सवय मोडायची आहे ना, तर मला तुम्हाला एक खूप कॉम्पेलिंग रिझन द्यायला लागेल. बरं. जर तुम्ही इंडियामध्ये बघितलं, रेल्वेची जर बुकिंग करायची आपल्याला तिकीट काढायची तर आपल्याला जाऊन लाईनीत दादर स्टेशनमध्ये उभं राहायला लागतो. मग एक साईट आली irctc.org. करेक्ट. अतिशय म्हणजे डिफिकल्ट साईट आहे. किती वेळा ट्राय करा, लिंक तुटतो. लोक ट्राय करायची, तुटायचे, फ्रस्ट्रेट व्हायचे. पण पर्याय काय, दादरला जाऊन लाईन, चल ट्राय करूया. ते कंपेलिंग रिझन झालं. मग जेव्हा ई-कॉमर्स आला, तर जर मी तुम्हाला सांगतो हा शर्ट हा जॅकेट आहे 3000 रुपयाचा आहे, स्टोअरमध्ये 3000चा आहे, साईटवर 3000, तुम्ही म्हणाल मी स्टोअरमध्ये जाऊन घेईन. पण मी काय म्हणालो, स्टोअरमध्ये 3000 आहे मी तुम्हाला 1200 रुपयामध्ये देतोय, तर एवढा डिस्काउंट, चला मी ऑनलाईन ट्राय करतो. तर मला तुम्हाला काहीतरी एक इन्सेंटिव्ह द्यायला लागतो तुमची सवय तुटायला. आणि एकदा तुम्हाला ऑनलाईनची सवय लागली, आता तुम्ही बघा अमेझॉनवर जेव्हा लोक पहिले जायचे फक्त डिस्काउंटसाठी जायचे, आता तुम्ही फुल प्राइसमध्ये पण घेता ना अमेझॉनमध्ये, कारण तुम्हाला आता ती सवय लागली. तर सवय लावायसाठी मला जे इन्व्हेस्टमेंट करायचा असतो, ओके, दॅट इज द लॉस आय एम विलिंग टू टेक राईट नाव. अच्छा, ही नवीन एक विचारधारणा आहे. ओके. सेम केस विथ उबर. सेम केस विथ उबर. ओके. की मी तुम्हाला सांगतो बाबा टॅक्सी नाही, तुम्ही ऍपमध्ये करा. आणि एकदा तुम्हाला उबरची सवय लागली आणि बाकी सगळे कॉम्पिटिशन संपलं, तर मग तुमच्याकडे फक्त उबर. आता उबरची रेट बघा, पहिले स्वस्त होतं ते वाढायला लागली. पण तुम्हाला सवय लागली. आणि दुसरा पर्याय नाही, मी कॉम्पिटिशन संपवलंय कम्प्लिटली. ओके. अभिषेक, तुमच्याकडे येतो मी. या स्पेसिफिक प्रोजेक्ट बद्दल मला आपण बोललो, पण हेल्थ, जसं यांनी सांगितलं हेल्थ आहे, त्याच्यानंतर केटरिंग आणि बाकीच्या गोष्टी बऱ्याच अपॉर्च्युनिटीज. तर हेल्थमध्ये इथून पुढच्या काळामध्ये जास्ती अपॉर्च्युनिटीज डेफिनेटली येऊ शकतात. त्याचं कारण जसं आपण म्हणतोय की आताचा कोरोना आणि अजून तो गेलेला नाही, आणि याच्यापुढे कदाचित आणखी लोक त्याच्यामुळे हेल्थ अवेअर होतील, जे की आता होताना दिसत आहेत आपल्याला. तर काय इथून पुढच्या काळामध्ये हेल्थ केअरचा आपण विचार केला तर डिजिटल अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्याच्यामध्ये? संधी खूप आहेत आणि लोकांचं असं असतं की मला आरोग्य क्षेत्रात काम करायचं असेल तर मला फक्त डॉक्टरच बनलं पाहिजे. मला तेच विचारायचं आहे, म्हणजे माझ्यासारखं कॉमर्स ग्रॅज्युएट आहे फॉर एक्झाम्पल, किंवा एखादा आर्ट्स ग्रॅज्युएट आहे आणि त्याला काहीतरी करायचं हेल्थ केअरमध्ये, त्याने काय करायचं? खूप गोष्टी करण्यासाठी आहे. सध्या टेलिमेडिसिन येते की लोकांना जर समजा एखाद्या डॉक्टरकडे जायचा वेळ नसेल तर ते स्काईपवर किंवा झूमवर किंवा व्हॉट्सअपवर त्यांचा सल्ला घेऊ शकतात. ओके. ही फक्त तुम्हाला डॉक्टर आणि पेशंट दिसतोय, पण ह्याच्या मागे पूर्ण एक व्यवस्था असते, पूर्ण चेन आहे, पूर्ण चेन आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये डॉक्टरांची वेळ घेणे,
पेशंटसाठी त्याचा तुम्ही प्लॅटफॉर्म करणे की ज्याच्यामध्ये ते इनपुट करू शकतात. ते घेतल्यानंतर ते कोऑर्डिनेट करून डॉक्टरांना सांगणे की या वेळेला या पेशंट बरोबर तुम्हाला करायचं आहे. त्याच्याकडनं पैसे घेऊन त्याच्यामध्ये कॉमर्सची मुलं काम करू शकतात. की बरं. ज्याला कॉमर्स किंवा ह्याला ॲप डिझाईन येतं त्यांना ते म्हणू शकतात की ठीक आहे, मी डॉक्टर नाहीये पण मला ॲप डिझाईन येतं. मी पेशंट, मला गरज माहिती आहे, पेशंटला डॉक्टरला बोलायचं आहे आणि डॉक्टरांना पण पेशंटला सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. त्याच्यासाठी पेशंट पैसे द्यायला तयार आहेत, डॉक्टर पैसे घ्यायला तयार आहेत, पण ह्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म नाही आहे. तर त्याच्यामध्ये स्काय इज द लिमिट. ते अगदी लिमिटलेस अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामुळे हा जो एक खूप मोठा गैरसमज आहे की मला आरोग्य क्षेत्रात काम करायचं असेल तर मला डॉक्टरच बनलं पाहिजे. एका ठराविक तुम्हाला जर समजा पेशंटला तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची तर नक्कीच तुम्ही डॉक्टरच पाहिजेत. पण आरोग्य सेवा म्हणजे फक्त पेशंटला ट्रीटमेंट देणे ह्याच्या पलीकडचे आहेत. Correct. पेशंटला जर समजा तिथे हॉस्पिटलपर्यंत आणणे, ह्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आली, ॲम्ब्युलन्समध्ये जो गाडी चालवतो त्याच्यामध्ये उबर सारखी सोय असू शकते किंवा स्पेसिफिक डिसीजच्या एक्सपर्ट पर्यंत पोहोचवणे. की ते पण असू शकतं. त्याच्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करायचं असेल तर फक्त त्या साच्यातून बाहेर येणं गरजेचं आहे. उबर सारखी सर्व्हिस ॲम्ब्युलन्ससाठी असू शकते. मला ठराविक हॉस्पिटलला जाण्यासाठी उबर सारखं एक ॲप आहे, ते मला सांगेल कुठल्या हॉस्पिटलला जाऊ शकतो, ज्याला मेडिकल टुरिझम म्हणतो आपण. बरोबर. त्याच्यामुळे हेल्थ केअरमध्ये पण आणि कोरोना नंतर आता सध्या आपण बघितलं की बजेटमध्ये पण खूप प्रयोजन वाढलेलं आहे. सरकारने स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही हेल्थ केअर सिस्टीम रोबस्ट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट देत आहोत. बरोबर. सरकार ग्रँट देत आहे. लोकांनी त्यातल्या त्यात ज्यांना रोजगाराच्या संधी, ज्यांना वाटतंय की जेन्युइनली की कोरोनामध्ये मी डॉक्टर नाहीये पण मला काहीतरी करायचं लोकांसाठी, त्यांनी या दृष्टीने विचार करावा. ओके. पुन्हा एकदा राहुल यांच्याकडे. हे तुम्ही मगाशी थोडंसं आर्थिक गणित सांगत होतात आणि तुम्ही म्हणालात की लॉस बेअर करायला ती कंपनी तयार असतात आणि दे जस्ट गो ऑन. तर हे आर्थिक गणित सांभाळायचं कसं नेमकं आणि किती पिरियड आपण ती वाट बघायची ते मला सांगा. कारण अगेन इट्स अ माइंड गेम. इट्स अ माइंड गेम आणि हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. ह्याचं असं काही एक फॉर्म्युला नाहीये. ओके. आपण अहम ब्रह्मास्मी इट म्हटलं डिफर्स फ्रॉम केसेस टू केसेस. इट डिफर्स आणि हे गेम आहे टायमिंगचं. ओके. तर एकदम जर तुम्हाला स्पोर्ट्सचं एक्झाम्पल जसं सर्फिंग करतो आपण, हो. तर लाट येते, तुम्हाला ती लाट आयडेंटिफाय करायची की सगळ्यात मोठी कुठली वेव्ह आहे आणि तेवढी तुमची क्षमता असायला पाहिजे की त्याच्यात तुम्ही पडणार नाही पाण्यात. आता सध्या लाट म्हटलं की भीती वाटते सगळ्यांना. पण बघा आता तुम्ही जसं 2020 म्हणतात, 2020 मध्ये खूप लोकांचे धंदे बंद झाले. हो. पण जर तुम्ही बघितलं जेवढे टेक सेक्टर आणि स्टार्टअप मध्ये ते लोकांचे शेअर्स वर गेलेत. हो. ठीक आहे. हा जग हे आहे ज्याच्यात एक एलॉन मस्क जो एकदम बँकरप्ट झाला होता, एका दिवसात $25 बिलियन त्याचा जंप होतो. आय थिंक एका कंपनीने आता म्हणजे वर्षभरात आय थिंक दुसऱ्यांदा पगारवाढ जाहीर केली अशी पण काल बातमी आलेली आहे. इनफॅक्ट आता हालत हे आहे की जर तुम्ही नॉर्मल लोकांशी बोलत म्हणाले नोकऱ्या नाहीयेत, पण जर तुम्ही स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये कोणाशी बोललं तर मला एका पोझिशनसाठी चांगले लोक नाही भेटत आहेत. हो. उलटी गोष्ट आहे. उलटी गोष्ट आहे. ओके. आणि ह्या स्पेसमध्ये मला एक्सपिरियन्स लोक नकोत. बर. तर आम्ही जेव्हा स्टार्टअपमध्ये हायर करतो आम्ही म्हणतो आम्हाला स्किलसाठी हायर नाही करत, आम्ही ॲटिट्यूडसाठी हायर करतो. अच्छा. स्किल आम्ही तुम्हाला देऊ ट्रेनिंग. ओके. या जगात काय झालंय साहेब आता की 2 टेक्नॉलॉजीज आहेत ज्यांनी पूर्ण जग आता बदललं आणि अजून खूप बदलणार आहेत. आम्ही AI आणि ML म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. बर. पहिले काय व्हायचं, जसं विकिपीडियामध्ये आता अभिषेक आहे, मला एक माणूस पाहिजे ज्यांनी 20 वर्ष काहीतरी अभ्यास केलाय आणि तो एक्सपिरियन्स आलाय. पण आज ते अल्गोरिदम ते 20 वर्षाचा अभ्यास 3 मिनिटात करतो. तर मला ते 20 वर्षाचा एक्सपिरियन्स नको. पण मला काय पाहिजे, मला एक अभिषेक पाहिजे जो 2 डेटा पॉईंट्सला बघून एक जॉईन करून काहीतरी नवीन क्रिएट करेल. किंवा मला असे लोक पाहिजे ज्यांना हे माहिती आहे, सायकोलॉजी स्टुडंट प्रीमियम मध्ये आहेत, सोशल स्टुडंट्स प्रीमियम मध्ये आहेत, कारण बाकी सगळं मशीन करू शकतो पण इमॅजिनेशन मशीन नाही करू शकत. तिकडे मानवी बुद्धीच पाहिजे. तिथे आणि इंटेलिजन्स खूप ओव्हररेटेड झालाय. तर जर तुम्ही ह्या स्पेसमध्ये बघितलं, डिजिटल मध्ये सगळ्यात मोठी कंपनी जर बघितली, सगळ्यांची आमची ऍस्पिरेशन विचारलं तर ॲपल आहे. आणि ॲपलचं टर्निंग पॉईंट होतं आयफोन. आता तुम्हाला जोक सांगतो, ह्याच्या पहिल्याच जगात सगळ्यात मोठी फोन कंपनी होती नोकिया, सगळ्यात मोठी. त्याच्या सेकंड नंबर पण कोण नव्हतं. जी टेक्नॉलॉजीमुळे ॲपल वर आलाय टच स्क्रीन, ती टेक्नॉलॉजी नोकियानी 2 वर्ष पहिले बनवून ठेवली होती. अच्छा. त्यांच्या सीईओनी आपल्या बोर्डला प्रेझेंटेशन दिलं की आम्हाला वाटतं ही टेक्नॉलॉजी जगावर रूल करेल. त्यांच्या बोर्डने, ते सगळे स्मार्ट लोक होते, असे नाही की वेडे होते, त्यांनी सांगितलं नाही आम्हाला नाही वाटत ती चालेल. त्यांनी ते साईडला ठेवलं. ॲपल जी एक कम्प्युटर कंपनी होती, एक स्टीव्ह जॉब्स त्यांनी सांगितलं नाही आपण हे करूया, आणि आज नोकिया कुठे आणि ॲपल कुठे.
तर तुम्हाला ही एबिलिटी पाहिजे की डेटा बघून, आणि डेटा सगळीकडे फ्री आहे, तुमच्या फोनवर डेटा आहे, करेक्ट. ठीक आहे. पण त्या डेटाला बघून दुसरा एक दोन डेटा बघून जर तुम्हाला असं काहीतरी आयडिया आणि त्याच्यावर जो ऍक्शन घेतो तो राजा. करेक्ट. म्हणजे वेटिंग गेम न खेळता वेटिंग गेम ऍब्सोल्युटली. आणि पहिले काय व्हायचं, तुम्हाला एक 10 ते 20 वर्ष लागायची एक इंडस्ट्रीमध्ये लीडर बनायला आणि पडायला पण. आता तो टाइमलाईन एकदम क्रंच होऊन झालाय काही महिने. करेक्ट. तर सॅमसंग नंबर 1 होती इंडियामध्ये, शाओमी आली, सॅमसंगला हटवलं, शाओमी बिकेम नंबर 1. आता परत सॅमसंग आला, परत शाओमीला पाडलं, परत सॅमसंग आला. हे स्पीड खूप वाढली आहे. तर इकडे आज एक स्नॅपडील कॅन बी अ $6.5 बिलियन कंपनी, आणि नेक्स्ट मंथ 100 मिलियनचं पण खाली गेली. तर स्पीड आणि स्केल हे 2 मेन मंत्र आहेत या इकॉनॉमीचे. अच्छा. पण मग त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की स्किल वी कॅन गिव्ह, पण तुमच्याकडे बेसिक हे पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला सस्टेन व्हायचं आणि पुढे जायचं. तर मला समजा आता फॉर एक्झाम्पल एक 25 वर्षाचा एक मुलगा विचारतोय की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, त्याला खूप इच्छा आहे असं काहीतरी करण्याची, पण त्याला नेमकी वाट सापडत नाहीये. तर त्याने डिजिटली इक्विप स्वतःला बनवण्यासाठी नेमक्या काय क्वालिटीज स्वतःमध्ये इनहेरिट केल्या पाहिजे, तुम्ही काय सांगाल? मी उलट सांगतो, मी सांगतो डिजिटल नका बघू. अच्छा. मी 4 स्टार्टअप्स केलेत साहेब. ओके. मला टेक्नॉलॉजी कळत नाही, मला एक्सेल शीट आवडत नाही, मला फॅशनची काहीच समज नाहीये, पण मला लोकांकडनं कामं काढायला येतात. बर. आणि जे लोक, एस्पेशली आपल्या मराठी लोकांमध्ये तर जास्त आहे की आपण खूप हेजिटेट करतो, आपण खूप प्लॅनिंग करतो, आपण खूप होमवर्क, आणि आपण ऍक्शन घेत नाही. या इकॉनॉमीमध्ये, जगात तुमच्याकडे 100% कधीही डेटा नसणार आहे. ओके. पण ते 10, 15, 20% डेटावरती एक आपण हंच घेतो आणि आपण जम्प करतो ना इन्स्टिंक्ट वरती. ओके. आणि दुसरा असतो चिकाटीपणा. अच्छा. लवकर जर गिव्हअप केला तर ते पण प्रॉब्लेम आहे, आणि जर बसून पकडून ठेवलं ते पण प्रॉब्लेम आहे. तर टायमिंग ज्याला कळतो तो सेन्स पाहिजे. तो सेन्स पाहिजे. ओके. आणि तो एक्सपिरियन्स नाही येतो. करेक्ट. सो वाइंड अप कमेंट मी अभिषेक यांच्याकडनं घेईन की इथून पुढच्या काळामध्ये कुठली चॅलेंजेस बघताय तुम्ही डिजिटल रोजगारामध्ये, आणि कुठल्या अपॉर्च्युनिटीज बघताय? वाइंड अप कमेंट. डिजिटल ह्याच्यामध्ये सगळ्यात त्यांनी जे सांगितलं ते म्हणेन की आत्मविश्वासाची खूप कमी आहे. जेव्हा मी 5-10 वर्षापूर्वी म्हणलेले की मला अशा प्रकारे मी स्वप्न बघतोय, तर मराठी माध्यमातला खेड्यातला मुलगा न्यूयॉर्कमध्ये जाऊ शकतो, त्यावेळेला मी कुणाला स्वप्न सांगितलं म्हणले असते की हे काय म्हणतोय. तर स्वप्न बघायची अंगात धमक पाहिजे, आणि लाथ मारीन तिथून पाणी काढेल ह्याचा पण पूर्ण आत्मविश्वास पाहिजे. मग पूर्ण जग तुम्हाला मदत करायला आहे. ओके. जेव्हा मी गेट्स फाउंडेशनला किंवा कुणाला पण ईमेल लिहितो, तेव्हा तो ईमेलचा स्पेस सगळ्यांना सारखाच भेटतो. तिथे आपली लोक कमी पडतात की अरे मी तर मराठी माध्यमाचा, मला इंग्रजी येत नाही, किंवा मी आरोग्य क्षेत्रातलाच नाही, आरोग्य क्षेत्रात मी काम कसं करणार. संधी प्रत्येक ठिकाणी आहेत, डिजिटल फक्त एक माध्यम आहे. आत्मविश्वास असायची गरज आहे. जसं की त्यांनी सांगितले की कंपन्या तोट्यात असून पण लोक त्याच्यामध्ये पैसे लावतात. ओके. हे करण्यासाठी उबरकडे पण आत्मविश्वास आहे की आम्ही तोट्यातल्या कंपनीवर पण पैसे गोळा करू, आणि लोकांना पण तेवढा आत्मविश्वास आहे की सध्या तोट्यात आहे म्हणून तरी पण आम्ही पैसे टाकतोय, पण कधी ना कधीतरी वर जाईल. तर सगळा हा खेळ जो आहे तो आत्मविश्वासाचा आहे. योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास या दोन्हीची सांगड असेल, आणि त्याला तुम्हाला डिजिटल माध्यमाचा जर समजा तुम्ही त्याच्यावरती आत्मविश्वास दाखवला, तर फार पुढेपर्यंत मराठी माणूस जाऊ शकतो. अजून एक म्हणजे आता खरं सुचला म्हणून मी फक्त राहुलजींना विचारतो प्रश्न की डिजिटल अपॉर्च्युनिटीज इथून पुढे मला सर्च करायच्या आहेत किंवा मला पाहिजे थोडीशी माहिती त्याच्याबद्दलची, तर कुठल्या स्पेसिफिक साईट किंवा काय सर्च केलं की आपल्याला लगेच त्याच्याबद्दल माहिती मिळू शकेल, असं काही हिंट्स देऊ शकता तुम्ही? असं कुठली साईट वरती जाऊ नका, तुम्ही स्वतःकडे बघा की काय करण्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की हे काम नाहीये. ओके. आज तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला सिंगर बनायचं आणि टॉपचं सिंगर बनायचं, तर तुम्हाला काय यायला पाहिजे? गाणं, चांगला स्वर. आणि लुक ॲट धिंचॅक पूजा, ती एवढं खराब गाणं गाते की ती चांगलं आहे. तर आज कुठल्याही गोष्टीसाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहेत. लोक स्वयंपाक करतात, त्याचे व्हिडिओ टाकून युट्यूबवर लाखो रुपये कमवतात. खरं. तर ऑपॉर्च्युनिटी सगळ्या गोष्टीसाठी. तुम्हाला फक्त ते जे तुमचे ऍक्च्युअल हाऊस आहे त्याच्यासाठी एक मॉनिटायझेशन मॉडेल भेटायला पाहिजे, आणि ते आहे तुमच्या फोनवरती आहे. थोडं रिसर्च करायची गोष्ट आहे, विकिपीडियावर जा. ओके. सुपर. सो खरं म्हणजे हाही विषय असा आहे की आपण वी कॅन गो ऑन टॉकिंग, पण आता आपल्या या सेशनची वेळ संपते, त्यामुळे थँक्यू सो मच दोघांनाही. आपण टाळ्या वाजून थँक्यू म्हणूया. इतक्या महत्त्वाच्या सेशनसाठी या दोघांनी वेळ दिला, आणि या दोघांचाही आता आपण छोटासा सन्मान करतोय, आणि त्याकरता मी मंचावर बोलवतोय अभिजित करंडे यांना. अभिजित करंडे ABP माझाचे असाइनमेंट हेड आहेत, आणि त्यांच्या हस्ते आपण या दोघांचाही सन्मान करतोय.
अभिषेक यांचा सन्मान करतायत अभिजित आणि राहुल यांचाही गौरव. थँक्यू सो मच दोघांनाही आणि तुमच्या पुढच्या वाटचालीकरता दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं आणि आम्हाला पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी मंचावर तुमच्याशी नक्की संवाद साधायला आवडेल आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.